नायकों के एक ताजिर साईनाथ गुंडाले ने अपने कारोबार के लिए साहूकारों के पास से एक रकम ली थी, जिसके सबब खर्च की ली गई रकम पर साहूकारों की जानिब से मुसलसिल खर्च लेने वाले ताजिर को हरासा किए जाने के सबब इस ताजिर ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान ये इंतबा दिया है कि वो अपने तमाम खानदान के अफराद के साथ खुदसूसी करेगा। अपने कारोबार के लिए इस ताजिर ने साहूकारों के पास से खर्च लिया था। इस खर्च की रकम पर बनने वाले सूद को भी इस ताजिर ने बरवक्त अदा किए जाने की बात कही, लेकिन साहूकारों की जानिब से मुसलसिल हरासा किए जाने के सबब परेशान होकर इस ताजिर ने प्रेस लेकर ये ऐलान किया है कि वो अपने ख़ानदान के साथ खुदसूसी करेगा। साहूकारों की जानिब से मुसलसिल ताजिर को खर्च की रकम और सूद की रकम के लिए हरासा किए जाने के सबब इस ताजिर ने साहूकारों के खिलाफ पुलिस स्टेशन, जिला कलेक्टर, जिला एसपी को भी एक मेमोरेंडम पेश किया। इस तरह इस नायगांव के एमएलए और मुतालिका महकमे के अफसरान से भी इस ताजिर ने मुलाकात करके अपनी तमाम तर्ज मुश्किलात के बारे में वाकिफ करवाते हुए बेजा साहूकारों की जानिब से बेजा हरासा किए जाने का इल्ज़ाम आयद किया। साईनाथ भगवान गुंडाळे, राहणार नायगाव बाजार। मी काही 1 ते 18 लोकांपासून एक 8-10 वर्षापासून व्यापारामध्ये पैसे घेतलेले होते आणि परत त्यांना पैसे भरपूर दिले। परत नंतर कसं आहे, त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये मी त्यांना देऊ शकलो नाही। भरपूर देऊन पण माझ्या या कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक मंदीमुळे खूपच अडचण येत असल्यामुळे मी खूप देऊ शकलो नाही। नंतर त्यांची रक्कम त्यांची त्यांचे 3 पट व्याज देऊन सुद्धा पण त्यांना मला खूपच त्रास देणं, हे करणं, अजून तुझ्याकडे बाकी पैसे आहेत, ज्यांचे 19 लाख रुपये असून त्यांना मी 40-45 लाख रुपये व्याज देऊन सुद्धा परत तो माझ्याकडे पैसे आहेत म्हणून तगादा लावतो। त्रास म्हणजे दुकानला येऊन धमक्या देणे, पैसे का देत नाहीस, दिल्याशिवाय जमत नाही, आमच्या घरच्यांना वगैरे धमक्या देणं, घराच्या बाजूला बसून हे करणं, त्रास देणे, खूपच म्हणजे कोण्याबी बेसमधून कुठं बी काय बी करून कोण्याबी पद्धतीने त्रास द्यायचं त्यांचं चालूच आहे। यांच्यामध्ये राम केरबा माकावर नांदेड, परत दत्तात्रय केशव वट्टमवार नांदेड, गौस मामू नायगाव, गजानन शंकर कोतावार नरशी, प्रदीप जीवनराव देमेवार नायगाव, असे बरेच 1 ते 18 व्यक्ती आहेत। आणि याच्यामध्ये एक शिक्षक म्हणून ते काय, त्यांचे मी 5 लाख रुपये घेतले, त्यांचे 10 लाख रुपये व्याज परत देऊन बी त्यांनी मला धमक्या देत आहेत। परत एक राम केरबा माकावर नांदेडची एक पार्टी आहे, त्यांचे 19 लाख रुपये घेऊन त्यांना मी 55 लाख रुपये आतापर्यंत व्याज दिलो, तरी पण तो आतापर्यंत दिल्यावर बी अजून मला धमक्या देतो, मुलाला हे करणं। असे काही बरेच प्रत्येकाचे मी व्हॉट्सअपवर, माझे फेसबुकवर परत धमक्या देणं, हे करणं, परत माझे फोनपे, गुगल पे वगैरे त्यांच्या अकाउंटला पैसे केलेले ट्रान्सफर, माझ्याकडे पुरावे वगैरे सगळे आहेत। आणि मी याआधी आमच्या नायगावचे आर्य वैश्य समाजाचे 4 ते 5 लोक सुसाईड करून घेतलेले आहेत, तरी पण मी बी त्या मार्गावर सुसाईड करण्याच्या मार्गावर होतो, तरी पण मला या घराण्यामधून योगेश चल्लावार यांनी मला बोलून घेऊन सांगितलं, बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एवढं मोठं संविधान असल्यावर आपल्याला काय अडचण नाही। त्यांनी अभ्यास करून मला हे सांगून मी त्या मार्गावर लागून त्यांनी मला योग्य सहकार्य केलं आणि परत त्यांना मी सहकार्य केल्यामुळे माझं सुसाईड मार्ग राहिलेला आहे। परत आमचे आर्य वैश्य समाजाचे जे टीम आहे नायगावचे, काही मला याच्या पुढे भविष्यामध्ये काही अडचण येत असेल तर त्यांनी मला सहकार्य करावं। माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांचं पण सुद्धा मला सहकार्य राहावं, हीच माझी भावना, बस दुसरं काही। तक्रार DR ऑफिस, SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस, राज्याचे गृहमंत्री दिलीप पाटील वळसे पाटील, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, परत खासदार साहेब, पालकमंत्री आणि परत आमच्या नायगाव तालुक्याचे आमदार साहेब, या प्रत्येकांना हे दिलेले आहे, निवेदन दिले।
मागणी आता कारण का मी माझ्याकडे तर काही पैसे आता नाहीतच आणि परत मला योग्य ते न्याय द्यावा. जर याच्यावर बी न्याय नाही दिला तर मी माझे मुलाबाळासहित एक मुलगा एक मुलगी आणि पत्नी आम्ही चौघं बी आरून आणि सुसाईड करून घेऊ. बस याच्याविषयी दुसरं माझ्याकडे पर्याय कोणता नाही आहे. हमेला ख़वातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम चावलवाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलू नाका नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।